चला वेलकम एव्हरीवन. गुड मॉर्निंग सर्वांना. वेलकम टू नवलिक स्टडी फोरम. माझा आवाज जर क्लिअर असेल, व्हिडिओ क्लिअर असेल तर एकदा कन्फर्म करा की सर्व काही क्लिअर आहे. डीएनए सेशनला आपण सुरुवात करूया. डेली न्यूज अनालिसिस 4 नोव्हेंबर 2024. डिस्कस करूया कोणकोणत्या महत्वाच्या न्यूज आहेत आणि त्याच्या आधारावरती आपल्याला प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. सो पहिले न्यूज कव्हर करूया आणि यानंतर आपण त्याच्या आधारावरती क्वेश्चन सॉल्व्ह करूया. लेक्चरला जॉईन झाला असाल तर लेक्चर शेवटपर्यंत पहा, कारण डीएनए सेशन हे आपण आपल्या या चॅनलवरती सुरू केलेलं आहे. हे लेक्चर तुमच्या एक्झामसाठी फक्त करंटसाठी नाही तर स्टॅटिकसाठी देखील खूप युजफुल ठरेल. कारण करंट अफेअर्स बरोबर आपण अनेक स्टॅटिकचे मुद्दे देखील कव्हर करत असतो. अनेक गोष्टी आपण मर्ज करतो. आपण ज्या गोष्टी आहेत त्या लिंक करत असतो. सोबत काही क्वेश्चन्स असतील तर क्वेश्चन देखील सॉल्व्ह करतो. तो जॉईन झाला असाल तर सेशनला एकदा लाईक करा आणि जर पॉसिबल असेल तर हे लेक्चर आपल्या सर्व मित्रांसोबत शेअर करा. सर्वांना या लेक्चरला फॉरवर्ड करा, कारण डीएनए सेशन आपण आपल्या या चॅनलवरती सुरू केलेलं आहे. अजून बरेच विद्यार्थी यापासून अवेअर नाहीयेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना आयडिया नाही की करंट अफेअर आपण इथे घेतोय. सो तुम्ही त्यांना शेअर करू शकता, सर्वांना इन्व्हाइट करू शकता, म्हणजे सर्वांना एक आयडिया येऊन जाईल आणि रेग्युलरली सर्व विद्यार्थी या ठिकाणी आपल्याला जॉईन करतील. बाकी या चॅनलला सबस्क्राईब करा, बरेच विद्यार्थी अजूनही बाकी आहेत. जर तुम्ही या चॅनलवरती आता आला असाल आणि तुम्हाला इथून पुढचे सर्व लेक्चर हवे असतील तर चॅनलला सर्वात पहिले सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला अपडेट्स मिळून जातील. त्याचसोबत टेलिग्रामला सर्वांनी जॉईन करा. डीएनए बाय अनिकेत जाधव सर्च करा, तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळेल. न विसरता सर्वांनी सर्च करून जॉईन कराल. जर व्हॉट्सअपला जॉईन व्हायचं असेल तर एक नंबर मी तुम्हाला देतोय. या नंबरचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला मेसेज करा या नंबरवरती व्हॉट्सअपला. मी तुम्हाला ग्रुपला ऍड करून देईल. व्हॉट्सअपचे ग्रुप असतील किंवा टेलिग्रामचे सर्व चॅनल असतील, याच्या लिंक ज्या आहेत त्या मी तुम्हाला फॉरवर्ड करून देईल. सो स्क्रीनशॉट घेऊ शकता. सुरुवात करूया. सुरुवातीला प्रिलिम बुस्टर बॅच बद्दल थोडी इन्फॉर्मेशन. 1 डिसेंबरला जर तुम्ही एक्झाम देत असाल राज्यसेवा पूर्व परीक्षा, तर या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी सर्व महत्वाच्या टॉपिकची रिव्हिजन करून घेण्यासाठी आपण प्रिलिम बुस्टर नावाची एक बॅच सुरू केलेली आहे. ही बॅच सुरू आहे आजपासून. या बॅच मध्ये सायन्स सुरू करतोय आपण. जर तुम्ही या बॅच मध्ये असाल तर वेल अँड गुड, काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर नसाल तर तुम्ही एनरोल करू शकता. ऍडमिशन अजून पण ओपन आहेत. नवयुग स्टडी फोरम हे जे ऍप्लिकेशन आहे हे गुगल प्ले स्टोअरला जा, डाउनलोड करा, रजिस्टर करा आणि ही बॅच एनरोल करू शकता. नवयुग स्टडी फोरम ऍप्लिकेशन आहे आपलं. यावरती सर्व बॅचेस, सर्व ज्या काही अपडेट्स असतील या मिळून जातील. सो जॉईन करा डाउनलोड करून आणि बॅच एनरोल करू शकता. बाकी आता डिस्काउंट अजून पण सुरू आहे, तुम्ही एनरोल करू शकता. चालेल. आणि डेमो सेशन पहा. डेमो सेशन मध्ये आपण इकॉनॉमीचा एक महत्वाचा मुद्दा कव्हर केलाय, तो म्हणजे पॉवर्टी आणि बेरोजगारी. दारिद्र्य आणि बेरोजगारीचा तो टॉपिक पहा. आपण राज्यसेवा प्रिलिमला ज्या टॉपिकला महत्व आहे, ज्या टॉपिकचे क्वेश्चन्स रिपीटेडली येत आहेत, जे टॉपिक ऍक्च्युअली महत्वाचे आहेत ते सर्व कव्हर करून घेतोय. सो तुम्ही एनरोल करू शकता. पहिले डेमो सेशन पहा आणि मग तुम्ही एनरोल करू शकाल. चालेल. पुढे जाऊया. ऍट अ ग्लान्स मध्ये समजून घेऊया कोणकोणत्या न्यूज आपल्याला कव्हर करायच्या आहेत आणि त्याच्या आधारावरती शेवटी क्वेश्चन सॉल्व्ह करूया. सर्वात पहिली न्यूज आहे निधन वार्ता. अर्थतज्ञ बिबेक देबरॉय यांचं निधन झालेलं आहे. यांच्याबद्दल डिस्कस करूया. खूप महत्वाचे व्यक्ती होते आणि ते आता प्रेझेंटली काही समित्यांचे अध्यक्ष होते. त्या समित्यांबद्दल पाहूया. हे जे पर्सन्स आहेत त्या पर्सनॅलिटी बद्दल डिस्कस करूया, कारण प्रश्न तयार होऊ शकतो, कारण त्यांच्या शिफारसी पण खूप जास्त महत्वाच्या ठरलेल्या आहेत. यानंतर जीएसटी कलेक्शन ऑक्टोबर मध्ये 1.87 लाख कोटींवरती गेलेलं आहे. आणि यासोबत आपण हे पण पाहूया की 2024 मध्ये एक महिना असा होता की आजपर्यंत रेकॉर्ड ब्रेक जीएसटी कलेक्शन झालंय. मग हे जीएसटी कलेक्शन कोणत्या महिन्यामध्ये झालं होतं रेकॉर्ड ब्रेक, त्याबद्दल पाहूया. त्याच्या आधारावरती मी शेवटी क्वेश्चन पण आणलाय, तो क्वेश्चन पण पाहूयात. 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस, नॅशनल युनिटी डे आपण सेलिब्रेट करतो. आणि यावर्षी गुजरातमध्ये हा सोहळा पार पडला. आणि यावर्षी रायगडाची प्रतिकृती या ठिकाणी थीम म्हणून होती. तर प्रश्न तयार होण्याचे चान्सेस आहेत. आपण डिस्कस करू सविस्तररित्या. पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला सर्वाधिक मतदार पाहायला मिळतात. आता निवडणुकीचा सीझन तुम्हाला पाहायला मिळतो. निवडणुकीच्या या सीझन मध्ये निवडणूक आयोग पण वेगवेगळा डेटा प्रकाशित करत आहे आणि या डेटामध्ये आपल्याला काही गोष्टी समजलेल्या आहेत. त्यातली एक फॅक्ट आहे की पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला सर्वात जास्त मतदार पाहायला मिळतात. आपण त्याबद्दल बोलूया. अहमदाबादमध्ये गुजरातमधील सर्वात मोठा वेस्ट टू एनर्जी प्लांट हा गुजरात मधला आहे स्पेसिफिक, त्याबद्दल बोलूया. महिला बचत गटांसाठी नमो ड्रोन दीदी योजना सुरू करण्यात आलेली आहे. अगोदरच केली आहे, रिवाइज करूयात. एअर मार्शल अजय कुमार अरोरा यांची एअरफोर्स जे आहे त्यांची मुख्य देखभालपदी नियुक्ती झालेली आहे किंवा त्यांनी ती भूमिका स्वीकारली. जगातील सर्वात मोठा सोलर फ्लोटिंग पार्क आता सुरू झालेला आहे फुल कॅपॅसिटीने. तो कोणता आहे?
त्याबद्दल पाहूया. फुल कॅपॅसिटीने हा सुरू झाला. दीपोत्सव 2024 अयोध्यामध्ये दीपोत्सव दरवर्षी दिवाळीमध्ये साजरा केला जातो. यावर्षी 2 गिनीज रेकॉर्ड या दीपोत्सवाने केलेले आहेत, अयोध्येने केलेले आहेत. डिस्कस करूया. आणि दुर्गेश अरण्य प्राणी संग्रहालय म्हणजे दुर्गेश झूलॉजिकल पार्क कुठं आहे? कारण त्याने इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिलचं एक मानांकन प्राप्त करणार होते. तर खूप चर्चेमध्ये आहे. आपण डिस्कस करूया कोणत्या राज्यामध्ये आपल्याला दुर्गेश अरण्य प्राणी संग्रहालय पाहायला मिळतं. आणि शेवटी आहेत प्रॅक्टिस क्वेश्चन्स, ते देखील सॉल्व्ह करायचे. रेडी? आता बरेच विद्यार्थी जॉईन झाले असतील. आपण सुरुवात करूया. जर लेट आला असाल तर कंटिन्यू करा. जे सुरुवात करतोय आपण, सोबत सेशनला एक लाईक करा जर राहिला असाल तर. पहिल्या न्यूजला सुरुवात करूया. पहिली न्यूज, अर्थतज्ञ डॉक्टर विवेक देबरॉय किंवा बिबेक देबरॉय यांचं निधन. आपल्या सर्वांना आयडिया असतील की पंतप्रधानांची एक इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल असते, इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल टू पीएम, जी पंतप्रधानांना किंवा केंद्र सरकारला आर्थिक गोष्टीमध्ये सल्ला देण्याचं काम करत असते. आता ही पंतप्रधानांची इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल जी आहे किंवा ईएसी ज्याला आपण म्हणतो, तर याचे प्रमुख, याचे अध्यक्ष होते डॉक्टर विवेक देबरॉय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर विवेक देबरॉय यांचं निधन झालं. ते 69 वर्षांचे होते. 1955 मध्ये जन्म होता आणि 2024 मध्ये 1 नोव्हेंबरला त्यांचं निधन झालं. आता एक महत्वाचा पॉइंट आहे बघा, आपण इकॉनॉमी अंतर्गत एक पॉइंट शिकतो की रेल्वे बजेट, तुम्हाला इतिहास माहिती असेल रेल्वे बजेटचा. 1924 मध्ये ऍकवर्थ समितीच्या शिफारसीनुसार रेल्वे बजेट आणि युनियन बजेट हे सेपरेट करण्यात आलं होतं किंवा जनरल बजेट. पण 2017 हे वर्ष महत्वाचं ठरतं या इतिहासामध्ये. 2017 साली, ओके, जर आपण नॉर्मल इयर पाहिलं 2017, पण फायनान्शियल इयर 2017-18 मध्ये रेल्वे बजेट आणि जनरल बजेट म्हणजे रेल्वे अर्थसंकल्प आणि सामान्य अर्थसंकल्प मर्ज केला गेला, एकत्र करण्यात आला. आणि हा जो एकत्र करण्यात आलेला अर्थसंकल्प आहे याची जी शिफारस केली होती, ही केली होती विवेक देबरॉय समितीने, ओके, किंवा बिबेक देबरॉय समिती. तर ही समिती महत्वाची इकॉनॉमी अंतर्गत. या समितीच्या शिफारसीनुसार रेल्वे अर्थसंकल्प सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये विलिनीकरण करण्याची शिफारस केली होती, जो की 2017 साली झाला होता, म्हणजेच फायनान्शियल इयर 2018. ओके, आपण याच्या आधारावरती मेन्स 2023 चा एक क्वेश्चन सॉल्व्ह करूया. पण पहिली ही माहिती आहे ती समजून घेऊया. जानेवारी 2015 मध्ये नीती आयोगाची स्थापना झाली, आपल्या सर्वांना आयडिया असेल. तर नीती आयोगाचे कायमस्वरूपी सदस्य म्हणून, ओके, 2019 पर्यंत हे नीती आयोगाचे मेंबर म्हणून यांनी कार्य केलेलं आहे, ज्यावेळेस नीती आयोगाची स्थापना झाली. नीती आयोगाची स्थापना झाली 2015 मध्ये, 1 जानेवारी 2015 ला. कमेंट बॉक्स मध्ये लेक्चर झाल्यानंतर तुम्ही कमेंट करायची. नीती आयोगाचे पहिले व्हाईस प्रेसिडेंट कोण होते, म्हणजे पहिले उपाध्यक्ष पंतप्रधान असतात, ही आयडिया सर्वांना असेल. तर पहिले उपाध्यक्ष कोण होते आणि पहिल्या सीईओ कोण होत्या किंवा कोण होते, ह्या 2 फॅक्ट सर्वांनी कमेंट करायच्या आहेत. मी प्रिलिम बुस्टर बॅच मध्ये ऑलरेडी या सर्व गोष्टी शिकवलेल्या आहेत. पॉलिटी अंतर्गत आपण कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आणि नॉन कॉन्स्टिट्यूशनल बॉडीमध्ये आपण एक पॉईंट पाहिला तर नीती आयोग, आणि या नीती आयोगाच्या पॉईंट मध्ये मी तुम्हाला या सर्व फॅक्ट सांगितलेले आहेत. जर तुम्ही प्रिलिम बुस्टर बॅच मध्ये असाल तर तुम्ही ही कमेंट करायचीच आहे, पण नसाल तरी काय हरकत नाहीये. तुम्ही सर्च करा, तुम्ही पुस्तकांमध्ये शोधा किंवा गुगलला शोधा आणि सर्च करा. हे जे फॅक्ट आहेत ना, नीती आयोगाचे पहिले उपाध्यक्ष आणि पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी, ही नावं आपल्याला माहित पाहिजे. कारण रिसेंटली आपण 16वा वित्त आयोग पाहिला आणि अरविंद पनगडिया हे 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आपण पाहिले. तर हे जे अरविंद पनगडिया आहे ते इथंच कुठतरी आहेत फॅक्ट मध्ये नीती आयोगाच्या. शोधायचं आहे, कमेंट करायचे आहे, चालेल. आता आपण बोलतोय विवेक देवरा यांच्याबद्दल. यांनी शिफारस केली होती रेल्वे अर्थसंकल्प आणि साधारण अर्थसंकल्प एकत्र करण्याची किंवा विलिनीकरण करण्याची, हे आपण पाहिलं. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे ते अध्यक्ष होते, हे आपण पाहिलं. आणि 2015 मध्ये नीती आयोगाचे ते कायमस्वरूपी सदस्य झाले होते. यासोबत वित्त मंत्रालयाची एक समिती होती, अमृत कालासाठी पायाभूत सुविधा वर्गीकरण आणि वित्त पुरवठा फ्रेमवर्कसाठी एक तज्ञ समिती होती, याचे देखील ते अध्यक्ष होते. जस्ट वाक्यामध्ये प्रश्न आला तर माहित पाहिजे म्हणून सांगतो की अशा एका समितीचे ते अध्यक्ष होते. यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत, जसं की महाभारत, ओके, हे एक पुस्तक त्यांचं प्रसिद्ध आहे. द भगवद्गीता फॉर मिलियनियल्स, ओके, हे पुस्तक पहा. महाभारत पुस्तक आहे विवेक देबरॉय यांचं. यासोबत भगवद्गीता आहे. वेदाज नावाचं एक पुस्तक आहे. तर या पद्धतीची जी पुस्तकं आहेत, स्पिरिच्युअल म्हणा किंवा जी आपली ऐतिहासिक पुस्तकं आहेत, ती यांनी लिहिलेली आहेत.
तो जर असं काही आलं की या पद्धतीची पुस्तकं त्यांची होती तर कदाचित कन्फ्युजन होऊ शकतं. कन्फ्युजन कसं, की सर आपण तर पहिले हे इकॉनॉमिस्ट होते, हे अर्थतज्ञ होते. मग या पद्धतीची पुस्तकं त्यांची असतील का, असा एक डाऊट क्रिएट होऊ शकतो. पण असा डाऊट ठेवू नका. या पद्धतीची अनेक पुस्तकं विवेक देबरॉय यांनी लिहिलेली आहेत आणि ते अनेक न्यूजपेपरमध्ये रिसेंटली लेख देखील लिहायचे. इंडियन एक्सप्रेसमध्ये ते कंटिन्युअसली तुम्हाला पाहायला मिळतात की लेख लिहायचे. सो ही काही महत्वाच्या फॅक्ट आहेत ज्या आपल्याला माहिती पाहिजेत. यासोबत ती जी समिती मी तुम्हाला सांगितली, ज्याचे विवेक देबरॉय अध्यक्ष होते, ती समिती आहे पंतप्रधानांसाठी आर्थिक सल्लागार परिषद म्हणजे इकॉनॉमिक ऍडवायझरी काउन्सिल फॉर पीएम. ही घटनात्मक नाही म्हणजेच असंविधानात्मक आहे, नॉन कॉन्स्टिट्युशनल आहे, अस्थायी आहे म्हणजे नॉन परमनंट आहे आणि इंडिपेंडंट संस्था आहे जी भारत सरकारला विशेषतः पंतप्रधानांना आर्थिक सल्ला देण्यासाठी स्थापन केलेली आहे. प्रत्येक पंतप्रधानांची ही समिती असते जनरली आणि त्यांना इकॉनॉमिक दृष्ट्या हे जे लोक असतात ना या समितीमध्ये, हे टॉपची इकॉनॉमिस्ट असतात देशातले. या समितीमध्ये जे लोक असतात ही वन ऑफ द बेस्ट इकॉनॉमिस्ट असतात देशातले, जे पंतप्रधानांना म्हणजेच डायरेक्टली सरकारला सल्ला देतात. म्हणजे इकॉनॉमीच्या ज्या पॉलिसी फॉलो केल्या जातात त्यांच्यामध्ये ह्या समितीचा किंवा या लोकांचा खूप मोठा रोल असतो. त्यातले विवेक देबरॉय हे एक तज्ञ होते. हे एक त्यातले वन ऑफ द टॉप पर्सन ते लक्षात ठेवा, ज्यांचं निधन अलीकडच्या काळामध्ये झालं. आता राज्यसेवा मेन्स 2023 ला एक प्रश्न आला. तो प्रश्न जस्ट सॉल्व्ह करूया. मला वाटलं की हा प्रश्न आपण इथे घेऊ शकतो. ओके, मेन्स 2023 प्रश्न वाचायचे प्रत्येकाने. 2 स्टेटमेंट्स आहेत, रीड करा. वाचताय सर्वजण बघा. पहिलं वाक्य काय आहे, आर्थिक वर्ष 2018 पासून रेल्वे अर्थसंकल्प केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये विलीन करण्यात आला. ओके, आपण या 2 शब्दांना फोकस करतो. अर्थसंकल्प आर्थिक वर्ष 2019 मध्ये सरकारी खर्चाचं नियोजन खर्च आणि नियोजनेतर खर्च म्हणजे प्लॅन एक्सपेंडिचर आणि नॉन प्लॅन एक्सपेंडिचर किंवा क्लासिफिकेशन हे बंद करण्यात आलं. ओके, आता मुद्दा काय बघा, की आपण जनरली पुस्तकांमध्ये वाचतो, नोट्समध्ये ऐकतो की सर रेल्वे अर्थसंकल्प आणि जनरल जो आहे सर्वसाधारण अर्थसंकल्प हा 2017 मध्ये मर्ज केला आणि परीक्षेमध्ये येतं 2018 वर्ष. आपण म्हणतो की हे चुकीचं आहे, पण प्रश्न नीट वाचला की समजतं आर्थिक वर्ष 2018 विचारलंय, नॉर्मल इयर विचारलंय का, नाही. फायनान्शियल इयर 2018 म्हणजेच आपण बोलतोय 2017-18 वर्षाबद्दल. ओके, हा मुद्दा समजून घ्या. जे रेल्वे बजेट मर्ज करण्यात आलं ते 2017च्या बजेटमध्ये केलं आणि 2017चं बजेट हे 2018 वर्षासाठी असतं. ही आयडिया असेल, पुढच्या वर्षासाठी आपण बजेट मांडत असतो, बरोबर. तो हा मुद्दा आहे. तर लक्षात ठेवा की 2017-18 हे फायनान्शियल इयर आहे, म्हणजे हे वाक्य करेक्ट आहे. फक्त आपल्या डोक्यामध्ये 17 हा आकडा बसलेला असतो की 2017 मध्ये केलं, ऍक्च्युअल वर्ष 17 होतं, पण फायनान्शियल इयर कोणतं चालू होतं, आर्थिक वर्ष 2017-18, त्यालाच आपण 2018 असंही म्हणतो. पुढचं वर्ष आपण कन्सिडर करतो. यामुळे बरेच विद्यार्थी कन्फ्युज झाले. म्हणले सर 17 होतं, 18 कसं काय? करेक्ट आहे, आयोगाने पण करेक्ट दिलेलं आहे, कारण तुम्ही आर्थिक वर्ष हा शब्द जोडला इथं, बरोबर. तो पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे. दुसरं चुकीचं आहे, कारण इथंच याच 2017-18 मध्ये हे जे क्लासिफिकेशन आहे ना, नियोजन आणि नियोजनेतर वर्गीकरण खर्चाचं, जे प्लॅन एक्सपेंडिचर आणि नॉन प्लॅन एक्सपेंडिचर हे 2017 मध्ये केलं होतं, नॉट 19. त्यामुळे दुसरं चुकीचं आहे पहिलं विधान. फक्त तुम्हाला करेक्ट पाहायला मिळतं, फक्त ए विधान तुम्हाला करेक्ट पाहायला मिळतं, बी विधान या ठिकाणी चुकीचं आहे, कारण 2019 नाही 2017 मध्येच हे क्लासिफिकेशन आपण बंद केलेलं आहे, प्लॅन एक्सपेंडिचर आणि नॉन प्लॅन एक्सपेंडिचर. ओके, तर हा एक महत्वाचा मुद्दा, हा महत्वाचा क्वेश्चन होता. आता जानेवारी महिन्यामध्ये ही मेन्स झाली होती. प्रश्न रिपीट होऊ शकतो, व्यवस्थित पहा, या वर्षामध्ये कन्फ्युज होऊ नका. पुढे जाऊयात. जीएसटी संकलन. जीएसटी आपल्या सर्वांना आयडिया असेल, इनडायरेक्ट टॅक्स आहे, म्हणजे अप्रत्यक्ष कर आहे. आणि या अप्रत्यक्ष म्हणजे अनेक 2017 मध्ये हा पण सुरू झाला होता. अनेक मुद्दे, अनेक गोष्टी यामध्ये मर्ज झाल्या. केंद्राचे 9, राज्याचे 9 असे काहीतरी जे टॅक्स आहे ते टॅक्स मर्ज झाले होते, इनडायरेक्ट टॅक्सेस. आणि शेवटी जीएसटी आपल्या इथं सुरू झाला होता. आता बोलतोय आपण ऑक्टोबर 2024 बद्दल, कारण लेटेस्ट महिन्यामध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी मध्ये जे संकलन आहे ते 9% वाढलेले आहे आणि आता ऑक्टोबर 2024 मध्ये ते 1.87 लाख कोटीवरती पोहोचलं. हायएस्ट आहे का? नाही. पण ऑक्टोबर महिन्याचं आहे म्हणून आपण पाहतोय, कारण आता आपण जस्ट डेली करंट अफेअर पाहतोय. आयोग तुम्हाला हे विचारू शकतो का? चान्सेस कमी आहेत की सर स्पेसिफिक महिना देऊन तुम्हाला ते विचारतील की या महिन्याचं किती होतं. नाही, पण एका महिन्याचं विचारू शकतात. कोणता महिना? एप्रिल 2024. तर या महिन्याचं काय विशेष आहे सांगतो. त्या अगोदर पहा,
जीएसटी संकलन मागच्या वर्षी म्हणजे मागच्या महिन्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये 6.5% वाढ झाली होती आणि 1.73 लाख कोटी ते झालं होतं. म्हणजे सप्टेंबर 2024 मध्ये किती होतं? 1.73 लाख कोटी. ऑक्टोबर 2024 मध्ये किती आहे? 1.87 लाख कोटी म्हणजे 9% वाढ तुम्हाला पाहायला मिळते. आता हेच जर मागच्या वर्षी पाहिलं आपण ऑक्टोबर 23 मध्ये, आता ऑक्टोबर 24 चं पाहिलं आपण 1.87 म्हणजे 1.87 लाख कोटी. ऑक्टोबर 2023 मध्ये 1.72 लाख कोटींची भर पडली होती. म्हणजे मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये पण आता 9-10% जास्तच आहे. बरोबर. जो महिना विचारला जाऊ शकतो तो महिना आहे एप्रिल 2024. लक्षात ठेवायचं आहे एप्रिल 2024 महिन्यामध्ये आजपर्यंत हायएस्ट कलेक्शन झालेले जीएसटीचं 2.10 लाख कोटी. हवं तर कमेंट करा. कोणता महिना आहे? प्रश्न कंबाईनला असे येतात बरं का इकॉनॉमी अंतर्गत. स्वराज्य येऊ शकतो. मल्टी स्टेटमेंटमध्ये प्रश्न देतील की या महिन्यामध्ये हायएस्ट जीएसटी कलेक्शन आहे तर सांगता आलं पाहिजे कोणतं आहे. लॉजिक लावलं तर समजून जाईल तो एप्रिलच पाहिजे. बरोबर. एप्रिल 2024 मध्ये जीएसटीच्या माध्यमातून 2.10 लाख कोटींचा विक्रमी महसूल सरकारनं जमा केला होता. महिना लक्षात ठेवा. फॅक्ट लक्षात ठेवा. 2.10 लाख कोटी. ओके. पुढं आता जे 1.87 लाख कोटी आलं ना आपल्याकडं, तुम्हाला जीएसटीचं माहिती आहे का? आपल्याकडे ड्युअल मॉडेल आहे जीएसटीचं. आपल्याकडं ड्युअल मॉडेल आहे. ओके. सेंट्रल स्टेट. तर आपल्या इथं लक्षात ठेवायचंय की जीएसटी महसुलामध्ये सीजीएसटी म्हणजे सेंट्रलचा जीएसटी जो आहे तो 33,821 कोटी पाठ नाही करायचं बरं का. एसजीएसटी म्हणजे राज्याचा जीएसटी 41,864 कोटी रुपये आणि एकात्मिक वस्तू आणि कर म्हणजेच आयजीएसटी ज्याला आपण म्हणतो, तर हा जो आहे तो 99,111 कोटी आणि 12,550 कोटी आपण सेस लावलेला आहे. उपकर ज्याला आपण म्हणतो. ओके. तर अशा पद्धतीची माहिती मिळालेली आहे. 1.87 लाख कोटी टोटल कलेक्शन आपल्याकडे झालं. यातलं मग सरकारनं काय केलं? ऑक्टोबरमध्ये 19,906 कोटी परतावा दिलेला आहे. जीएसटी रिटर्न दिलेला आहे. तर एकूण नेट जो बॅलन्स शिल्लक राहिला तो होता 1.68 लाख कोटी. टोटल 1.87 लाख कोटी आलं. त्यातलं सीजीएसटी किती, आयजीएसटी किती, एसजीएसटी किती ते आपण पाहिलं, पाठ नाही करायचं. त्यातले 19,000 कोटी आपण काय केले? रिटर्न केलेले आहे जीएसटी मध्ये. तर आपल्याला राहिलं किती? नेट वजाबाकी करून 1.68 लाख कोटी एवढं बाकी राहिलेलं आहे. निव्वळ संकलन आहे आणि हे पण 18.2% वाढलेलंच आपण पाहतो. ओके. तर हा एक महत्वाचा मुद्दा. आपण काय पाहिलं सर? जीएसटी संकलन पाहिलेलं आहे ऑक्टोबर 2024 मध्ये, ते आहे 1.87 लाख कोटी. सप्टेंबर महिन्यामध्ये ते 1.73 लाख कोटी होते आणि त्यात 9% भर तुम्हाला पाहायला मिळते जवळपास. यानंतर मागच्या वर्षीला कम्पेअर केलं त्यावेळेस 1.72 लाख कोटी होते आणि सर्वात महत्वाची फॅक्ट पाहिली की एप्रिल 2024 मध्ये हायएस्ट जीएसटी कलेक्शन आहे 2.10 लाख कोटी. विक्रमी महसूल लक्षात ठेवा. महिना विचारला जाऊ शकतो. आता आपण डिवायडेशन पाहिलं. हे तुम्ही पाठ करायचं नाही. परत एकदा सांगतो. 1.87 लाख कोटीचं डिवायडेशन पाहिलं. सीजीएसटी किती आहे, एसजीएसटी किती आहे आणि आयजीएसटी किती आहे याबद्दल आपण डिस्कशन केलं आणि रिटर्न किती केला, नेट किती राहिलं, फक्त वाचा, पाठ करू नका. ओके. चला पुढच्या न्यूजकडे जाऊया. सर्वांना आयडिया असेल 31 ऑक्टोबर दिवस महत्वाचा असतो. का? कारण 31 ऑक्टोबरला असतो नॅशनल युनिटी डे. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आपण 31 ऑक्टोबरला राष्ट्रीय एकता दिवस म्हणजे नॅशनल युनिटी डे म्हणून सेलिब्रेट करतो. या वर्षी तो गुजरातमध्ये सेलिब्रेट केला. केवडी या ठिकाणी जिथे तुम्हाला त्यांचा स्टॅच्यू पाहायला मिळतो. नॅशनल जो आपण याला पण एकात्मतेचा पुतळा म्हणतो. तर लक्षात ठेवा या पुतळ्याच्या जवळ किंवा गुजरातमधल्या केवडिया या ठिकाणी परेड आयोजित करण्यात आली होती आणि विशेष म्हणजे या ठिकाणी रायगडाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. म्हणजे थीम जी आहे 2024च्या याची ती होती रायगड फोर्ट म्हणजेच रायगड किल्ला. प्रश्न येऊ शकतो कारण आपला सर्वात महत्वाचा पॉईंट इथे विचार. बरोबर. स्वराज्याची राजधानी जी आहे रायगड, या रायगडा संदर्भात जर थीम असेल तर प्रश्न कधी विचारला जाऊ शकतो आपल्याला हे माहितीच पाहिजे. पण प्रश्न विचारताना ते कन्फ्युज करतील. मग 4 किल्ले आपलेच देतील. रायगड, राजगड, सिंहगड, तोरणा, पुरंदर कोणताही देतील. विचारतील की यापैकी कोणत्या किल्ल्याची थीम किंवा प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली होती केंद्र सरकारद्वारे. सांगता आलं पाहिजे रायगड. ओके. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. 2024 मध्ये 31 ऑक्टोबरला आपण नॅशनल युनिटी डे म्हणजे दरवर्षी सेलिब्रेट करतो. आजही म्हणजे यावेळेस केला आणि यावर्षी स्पेशल गोष्ट आहे की रायगडाची थीम इथं उभारण्यात आली होती किंवा साकारण्यात आली होती. ओके. तर बाकी सरदार वल्लभभाई पटेल यांचं योगदान काही मी सांगण्याची गरज नाही. इतिहासामध्ये तुम्ही ऐकता. देशामध्ये ज्यावेळेस देश स्वतंत्र झाला वेगवेगळी संस्थानं होती, प्रिन्सली स्टेट्स होते, राजे-राजवाडे होते. या सर्वांना जवळपास 562 होते. बरोबर. या सर्वांना भारतामध्ये समाविष्ट करून घ्यायचं होतं आपल्याला. हे समाविष्ट करून घेण्यामध्ये आपल्याला प्रचंड मेहनत होती आणि त्या सर्व मागे जे डोकं होतं ते कोणाचं होतं?
सरदार वल्लभभाई पटेल यांचं होतं. बघा जवळपास मला वाटतं काही संस्थानं पाकिस्तानमध्ये समाविष्ट झाली आणि अनेक जे आहेत मेजॉरिटी जी आपली भारतामध्ये समाविष्ट झाली होती, 3 बाकी होती. कोणकोणती? जुनागड, काश्मीर आणि हैदराबाद. हे 3 संस्थानं इमिजिएट आपल्या भारतामध्ये सामील नव्हती झाली. मग कालांतरानं ऑपरेशन झाले. ऑपरेशन पोलो असेल हैदराबादसाठी किंवा बाकी जुनागड असेल, जे लोक विरोधात गेले होते राजाच्या तिथल्या, बरोबर? बहुसंख्य हिंदू लोक आणि राजा मुस्लिम होतात जुनागडमध्ये. आणि जम्मू काश्मीरमध्ये पण आपण पूर्ण इतिहास पाहतो. तर हे जे टप्पे आहेत नंतर 1948 वर्षामध्ये काय झालं, हैदराबाद असेल, जुनागड असेल किंवा जम्मू काश्मीर असेल, हे तीनही राहिलेली संस्थानं भारतामध्ये समाविष्ट झाली होती. तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर पॉलिटी अंतर्गत हे वाचून घ्याल की कोणत्या तारखेला कोणते संस्थानं समाविष्ट झाली होती. ऑपरेशन पोलो बद्दल तुम्हाला आयडिया आहे, 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर, बरोबर? पण बाकी तारखा पाहून घ्या. हैदराबादची तारीख काय आहे, किंवा हैदराबादची पहिले आपण जुनागडची तारीख काय आहे, जम्मू काश्मीरची तारीख काय आहे, हे सगळे पॉइंट थोडेसे पाहून घ्याल, इम्पॉर्टंट ठरतात. ओके, पुढे जाऊयात. यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मतदार तुम्हाला पाहायला मिळतात. राज्यातील मतदारांची ताजी आकडेवारी आता निवडणूक आयोगाने जाहीर केलेली आहे आणि राज्यामध्ये सर्वाधिक मतदार पुणे जिल्ह्यामध्ये आहेत. सर्वाधिक पुणेमध्ये आहेत, ही फॅक्ट लक्षात ठेवायची. दुसऱ्या क्रमांकावरती मुंबई उपनगर आहे, मुंबई सबअर्बन आहे. तिसऱ्या क्रमांकावरती ठाणे जिल्हा तुम्हाला पाहायला मिळतो. तर पहिले 3 लक्षात ठेवा, पुणे, मुंबई उपनगर आणि तिसरा आहे ठाणे. कमेंट करू शकता, पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे. 9,70,25,119 एवढे मतदार तुम्हाला पाहायला मिळतात. 5 कोटींपेक्षा जास्त त्यामध्ये पुरुष आहेत. 4,69,00,000 तुम्हाला महिला पाहायला मिळतात, बरोबर? हे मतदार आहे बरं का, लोकसंख्या नाही. पहिली एवढी लोकसंख्या होती आपली, आता एवढे मतदार आहेत, म्हणजे लोकसंख्या ऑलमोस्ट जास्त असणार आहे. जनगणना झाली की कळेल आपल्याला 25-26 मध्ये. तर ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत, पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे. बाकी डिवायडेशन दिलेलं आहे की पुरुष किती आहेत, महिला किती आहेत, तृतीयपंथी किती आहेत आणि एकूण किती आहेत. ओव्हरलुक करून घ्याल. पीडीएफ तुम्हाला डीएनए बाय अनिकेत जाधव या टेलिग्राम चॅनलला मिळेल. न विसरता हा टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करून घ्याल. यानंतर अहमदाबादमध्ये गुजरातमधील सर्वात मोठा वेस्ट टू एनर्जी प्लांट तुम्हाला पाहायला मिळतो. आता गुजरातमध्ये आहे तर उद्घाटनामध्ये गृहमंत्री अमित शहा आहेत. लक्षात ठेवायला सोपं आहे. 375 कोटी रुपये खर्चून पीपीपी म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे पिपलाज अहमदाबाद या ठिकाणी गुजरातमधील सर्वात मोठ्या कचरा ते ऊर्जा वेस्ट टू एनर्जी प्लांट. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण याचे एक उद्घाटन झालं होतं वेस्ट टू एनर्जी प्लांटचं. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की महाराष्ट्रातील वेस्ट टू एनर्जी प्लांट तुम्हाला कुठं पाहायला मिळतो. ओके, तर जिंदाल अर्बन वेस्ट मॅनेजमेंट कंपनी यांच्या सहयोगाने हा प्लांट उभारला जातोय. बाकी इन्फॉर्मेशन आहे, काही गरज नाही वाचायची, फक्त लोकेशन लक्षात ठेवाल. गुजरात मधला सर्वात मोठा वेस्ट टू एनर्जी प्लांट. यानंतर महिला बचत गटांसाठी नमो ड्रोन दीदी योजना सुरू करण्यात आली. आपल्याला सर्वांना आयडिया असेल, लखपती दीदी योजना जी आहे ती पण आपण पाहिलेली आहे. नमो ड्रोन दीदी इथं जे कृषी मंत्रालय आहे यांच्याद्वारे 1261 कोटी रुपये खर्च करून ही योजना सुरू केलेली आहे. 24-25 ते 25-26 या 2 वर्षांसाठी 14,500 म्हणजे 14,500 महिला बचत गटांना आपण सक्षम बनवण्याचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे. आणि लखपती दीदी ही योजना पण महत्वाची ठरते, कारण लखपती दीदी योजनेमध्ये जे टार्गेट आहे ते आधी 2 कोटी होता, तर 3 कोटी आहे, लक्षात ठेवा. हा प्रश्न पण तुम्हाला विचारला जाऊ शकतो. लखपती दीदी नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन याच्या अंतर्गत हे तुम्हाला महत्वाची योजना पाहायला मिळते. इथं 3 कोटीचं टार्गेट आहे, लक्षात ठेवा. वर्षभरात 1,00,000 रेव्हेन्यू झाला पाहिजे, हे टार्गेट आपण ठेवलेलं आहे महिलांचं. तर पर ॲनम आहे 1,00,000 रुपये. तर अशी ही योजना आहे लखपती दीदी. आणि त्यासारखी तुम्हाला नमो ड्रोन दीदी योजना पाहायला मिळते. यामुळे बचत गटांना प्रोत्साहन द्यायचे आपल्याला ड्रोन वगैरे प्रोव्हाइड करून. चालेल, तर हा एक महत्वाचा मुद्दा. एअर मार्शल अजय कुमार अरोरा यांनी एअर ऑफिसर इन चार्ज मेंटेनन्स ओके म्हणून पदभार स्वीकारलेला आहे, म्हणजे देखभाल प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. नाव लक्षात ठेवाल, अजय कुमार अरोरा. आणि फक्त फॅक्ट लक्षात ठेवाल, एअर ऑफिसर इन चार्ज मेंटेनन्स. कमेंट करू शकता हे नाव किंवा जी नियुक्ती आहे ती. बाकी त्यांना विशिष्ट सेवा पदक आहे, अतिविशिष्ट सेवा पदक 2024 मध्ये आता लेटेस्ट आपण पाहिलं होतं की प्रदान केलेलं आहे. ओके, महत्वाची व्यक्ती आहेत, महत्वाची नियुक्ती आहे, एअर ऑफिसर इन चार्ज मेंटेनन्स. यानंतर जगातील सर्वात मोठा सोलर फ्लोटिंग प्रकल्प आपल्याकडे आहे, तो कोणता आहे? नर्मदा नदीवरती ओमकारेश्वर सोलर फ्लोटिंग प्रकल्प. आता चर्चेमध्ये काय करण्याने फुल कॅपॅसिटीने म्हणजे पूर्ण क्षमतेने काम करायला, वीज निर्मिती करायला सुरुवात केलेली आहे. प्रश्न येऊ शकतो, कुठं आहे? मध्य प्रदेशमध्ये. कोणत्या नदीवरती आहे? नर्मदा नदीवरती
नाव आहे ओमकार. पण ओंकारेश्वर धरण, ओंकारेश्वर हे नाव तुम्ही नर्मदा बरोबर लिंक करून टाका. भले ते डॅम मध्ये विचारू द्या, धबधब्यामध्ये विचारू द्या किंवा अशा प्रकल्पांमध्ये कुठेही विचारू द्या. ओंकारेश्वर नाव आलं तर नर्मदा मध्य प्रदेश हे कनेक्शन आपल्याला माहिती पाहिजे. ओके, तर हा एक महत्वाचा मुद्दा. बाकी 2030 पर्यंत अक्षय ऊर्जा क्षमता 500 गिगावॅट पर्यंत भारताचं लक्ष आहे की वाढवायचे आपल्याला. यामध्ये याचा एक महत्वाचा वाटा असेल. दीपोत्सव 2024 मध्ये अयोध्येमध्ये 2 गिनीज रेकॉर्ड करण्यात आले. ओके, दीपोत्सव सर्वांना माहिती असेल, अयोध्येमध्ये म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावरती आपण जे दिवे आहेत ते प्रज्वलित करत असतो आणि गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करत असतो. मागच्या वर्षी झाला होता, या वर्षी झाला, लक्षात ठेवा. सरयू नदीच्या किनाऱ्यावरती 25 लाखहून अधिक दिवे प्रज्वलित केलेले आहेत. हा एक रेकॉर्ड आहे. आणि सर्वात मोठ्या सामूहिक दिया रोटेशनचं आयोजन केलेलं आहे. हा एक महत्वाचा रेकॉर्ड पाहायला मिळतो. तर हे जे रेकॉर्ड्स आहेत ते लक्षात ठेवा की अयोध्यामध्ये झालेले आहेत आणि दीपोत्सव 2024 मध्ये झालेले आहेत. हे मुद्दे जस्ट एकदा ओव्हरलुक करून घ्याल. ऍज सच कोणता प्रश्न तयार होत नाही, पण जरी आपल्याला विचारलं तर शहर माहित राहू द्या अयोध्या, जे की आपण गेस करू शकता, महत्वाचं आहे. बरोबर. यानंतर लास्ट एक न्यूज आहे बघा, दुर्गेश अरण्य प्राणी उद्यान म्हणजे दुर्गेश झूलॉजिकल पार्क आहे कुठं? हिमाचल प्रदेश मधल्या कांगडा या ठिकाणी. का चर्चेमध्ये आहे? कारण इंडियन ग्रीन बिल्डिंग काउन्सिल प्रमाणपत्र प्राप्त करणारं भारतातील पहिलं प्राणी संग्रहालय, फर्स्ट झूलॉजिकल पार्क, हे बनणार आहे थोड्या दिवसामध्ये. तर प्रश्न येईल की कोणतं आहे? दुर्गेश झूलॉजिकल पार्क हे त्याचं नाव आहे, पण स्टेट विचारण्याची शक्यता जास्त असते. राज्य ते आहे हिमाचल प्रदेश. चालेल. तर हिमाचल प्रदेश मधलं दुर्गेश अरण्य किंवा दुर्गेश झूलॉजिकल पार्क हे IGBC प्रमाणपत्र प्राप्त करणारं पहिलं प्राणी संग्रहालय आपल्या भारतातलं ठरू शकतं. त्यामुळं हे महत्वाचं आहे. लोकेशन पाठ कराल ते आहे हिमाचल प्रदेश. चालेल. या सर्व न्यूज आपण डिस्कस करायच्या होत्या. एक लास्ट पॉइंट पाहूया. हिमाचल प्रदेश मधले नॅशनल पार्क, जे राज्यसेवेला तुम्हाला नॅशनल पार्कचा प्रश्न येतो त्यासाठी मी रिवाइज करून देतोय. बघा काही नावं आहेत. इंदर किल्ला नॅशनल पार्क, रिवाइज होऊन जातील, 2 मिनिटं लक्ष द्या. इंदर किल्ला, यानंतर आहे पिन व्हॅली, पिन व्हॅली नॅशनल पार्क, त्यानंतर आहे सिम्बालबारा, सिम्बालबारा नॅशनल पार्क, खीरगंगा आणि शेवटी आहे ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क. हे 5 राष्ट्रीय उद्यान तुम्ही पाठ करा हिमाचल प्रदेशमध्ये. जर जोड्या लावाचा प्रश्न आला तर सांगता आलं पाहिजे, राज्यसेवेला प्रश्न येतो, त्यामुळं हा पॉईंट मी तुम्हाला रिवाइज करून दिला. हिमाचल प्रदेशमधली राष्ट्रीय उद्याने म्हणजे नॅशनल पार्क तुमच्या समोर आहेत. इंदर किल्ला, पिन व्हॅली, सिम्बालबारा, खीरगंगा आणि ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क. रिकॉल करा, पुढे जाऊयात. आता काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आपल्याला. त्या अगोदर 2-3 बेसिक गोष्टी. सर्वात पहिला मुद्दा, सेशनला लाईक करा जर लाईक करायचं बाकी असाल तर. आपल्या सर्व मित्रांसोबत सेशन शेअर करा, कारण अनेक विद्यार्थी अजून मिस झालेत या लेक्चर पासून, कारण चॅनल आपण चेंज केलेलं आहे. यासोबत आपण जर टेलिग्रामला जॉईन नसाल तर टेलिग्रामला जॉईन करा. DNA बाय अनिकेत जाधव सर्च करा, तुम्हाला टेलिग्राम चॅनल मिळेल, कारण लेक्चरची PDF असेल किंवा लेक्चरचं क्विज असेल हे तुम्हाला याच चॅनलवरती मिळतं. व्हॉट्सअपला जॉईन नसाल तर एक नंबर देतोय, नंबरचा स्क्रीनशॉट घ्या आणि मला मेसेज करा नंबरवरती व्हॉट्सअपला की सर ग्रुपला ऍड करा, मी ग्रुपला ऍड करून देईल. चालेल. चला पहिल्या प्रश्नाकडे जाऊयात. खालीलपैकी कोणती समितीने रेल्वे अर्थसंकल्पाचं सर्वसाधारण अर्थसंकल्पामध्ये विलीन करण्याची शिफारस केली होती? विवेक देबरॉय समिती, एम नरसिंहम समिती, अरविंद पनगडिया की विवेक गुप्ता? अगदी बेसिक लेवलला आपण आता पाहिलं होतं. विवेक देबरॉय समिती किंवा विवेक देबरॉय समिती या समितीनं रेल्वे बजेट आणि जनरल बजेट हे मर्ज करण्याची शिफारस केली होती. 2017 मध्ये ते झालंही होतं. बरोबर. पुढं, खालीलपैकी कोणत्या महिन्यामध्ये जीएसटीच्या माध्यमातून 2.10 लाख कोटींचा विक्रमी महसूल आपण प्राप्त केला? मे 2024, सप्टेंबर 2024, एप्रिल 2024 का ऑक्टोबर 2024? डिस्कस केले आपण की सर एप्रिल 2024 मध्ये हायएस्ट जीएसटी कलेक्शन आपण पाहिले 2.10 लाख कोटी. पुढं, भारतामध्ये 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जातो. 2024 मध्ये भारत सरकारनं खालीलपैकी कोणत्या किल्ल्याची प्रतिकृती या दिवसाची थीम म्हणून निवडली होती? आपण डिस्कस केलं की गुजरातमध्ये हा दिवस साजरा केला 31 ऑक्टोबर, नॅशनल युनिटी डे. कमेंट करा लवकर सर्वांनी, कोणत्या किल्ल्याची थीम आपण या ठिकाणी वापरली होती? रायगड. डिस्कस केली आपण, रायगडाची प्रतिकृती या दिवशी आपण थीम म्हणून वापरलेली आहे. राज्यातील मतदारांची ताजी आकडेवारी निवडणूक आयोगाने जाहीर केली. त्यानुसार कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त मतदार आहेत हे पण पाहिलं होतं आपण. पहिले 3 पाहिले होते, पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे. तर उत्तर काय असेल? पुणे.
पुण्यामध्ये सर्वात जास्त मतदार तुम्हाला पाहायला मिळतात. कमेंट बॉक्स चालू राहू द्या. लास्ट क्वेश्चन, कोणत्या राज्यातील दुर्गेश अरण्य प्राणी उद्यान म्हणजे दुर्गेश झूलॉजिकल पार्क हे IGBC प्रमाणपत्र प्राप्त करणारं पहिलं प्राणी संग्रहालय बनण्याच्या तयारीमध्ये आहे? कुठं आहे हे? बिहार, हिमाचल प्रदेश, आसाम की उत्तराखंड? सांगा. कमेंट करताय सर्वजण. तर दुर्गेश अरण्य प्राणी उद्यान हे तुम्हाला हिमाचल प्रदेशमध्ये पाहायला मिळतं, हे डिस्कस केले आपण. चालेल. तर हे सगळे गोष्टी आज आपल्याला डिस्कस करायच्या होत्या. भरपूर न्यूज होत्या आणि अनेक महत्वाच्या न्यूज आपण डिस्कस केल्या. चालेल. जर लाईक करायचं बाकी असेल तर लाईक करा. सेशन आवडलं असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजेच रेकॉर्डिंग मध्ये जे पाहतात ते कम्प्लीट लेक्चर पाहतात. ओके. व्हॉट्सअपला जॉईन होण्यासाठी या नंबरवरती मेसेज करू शकता. प्रिलिम बुस्टर बॅचला एनरोल करा. राज्यसेवेला नक्की फायदा होईल. जे ऑलरेडी आहे त्यांना तुम्ही विचारू शकता कशा पद्धतीने आपण पुढे चाललोय. आणि जर तुम्हाला डेमो पाहायचं असेल तर नवयुग स्टडी फोरम ऍप्लिकेशन डाउनलोड करा आजच आणि डाउनलोड करून तुम्ही डेमो लेक्चर पहा आणि मग तुम्ही एनरोल करू शकता. तुम्हाला नक्की ते डेमो लेक्चर आवडेल. तुम्हाला नक्की ती बॅच फायद्याची वाटेल. तर प्रिलिम बुस्टर बॅच एनरोल करायचं बाकी असेल तर एनरोल करा. डिस्काउंट अजून पण सुरू आहे. लवकरात लवकर एनरोल करू शकता. अजूनही वेळ आपल्याकडे आहे. राज्यसेवा प्रिलिमला तुम्ही या शॉर्ट बॅच मध्ये रिवाइज करू शकता. ओके. बाकी ऍप्लिकेशन डाउनलोड करा. सेशनला लाईक वगैरे करू शकता. चालेल. सो भेटू आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.